नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता, पण आता शासनाकडून मोठी मदत जाहीर झालेली आहे। राज्यातील एका जिल्ह्यासाठी तब्बल 78 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला। तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा निधी नेमका कोणत्या जिल्ह्यासाठी जमा झालेला आहे आणि हा शेतकऱ्यांना केव्हा मिळणार ते सविस्तर माहिती बघूया। शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीचा फटका कोणाला बसतो तर तो आपल्या बळीराजाला। कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असा संकटांचा सामना करत शेतकरी उभारी घेण्याचा प्रयत्न करत असतो। गेल्या काही काळात अतिवृष्टीने थैमान घातले होते, यामुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले। पण आता या अश्रू पुसण्यासाठी एक सकारात्मक बातमी समोर आलेली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने मदतीचा हात पुढे केलेला आहे। नुकसान भरपाई तब्बल 78 कोटी रुपयांचा निधी कोणत्या जिल्ह्याला मिळणार ते बघूया। या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। पावसाळ्याच्या दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती। शेतकरी मित्रांनो, पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता। या नुकसानीची पाहणी करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते। अखेर या प्रस्तावांना यश आले असून शासनाने 78 कोटी 4 लाख रुपयांचा निधी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरण करण्यास मंजुरी सुद्धा दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता निधी वाटप प्रक्रिया कशी असणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, निधी कोणाला मिळणार? ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे 33% जास्त नुकसान झाले आहे आणि ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशा बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। त्याची प्रक्रिया कशी असणार तर हा प्राप्त झालेला निधी आता तहसील स्तरावर वितरण केला जाईल। आता थेट खात्यात जमा कसा होणार? त्यानंतर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याची प्रक्रिया विविध पातळीवर चालू आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना काय आहे तर शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून ही मदत तुम्हाला जमा होण्यास कोणतीच अडचण येणार नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना गोंदिया जिल्ह्यातील 78 कोटी रुपये मंजूर झाले आणि येत्या 7 ते 8 दिवसामध्ये थेट ही डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।